जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेड महानगरपालिका निवडणुकीनंतर शहरात राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधील पराभवाचा राग मनात धरून शिंदे सेनेचे शहर प्रमुख श्याम कोकाटे यांनी दिव्यांग गजानन कोकाटे आणि त्यांच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तुम्ही मला राजकारणातून संपवलं, मी तुम्हाला जीवनातून संपवेल, अशी धमकी देत मारहाण केल्याचा दावा गजानन कोकाटे यांनी केला आहे। या घटनेत दोघेही जखमी झाले असून श्याम कोकाटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। श्याम कोकाटे हे आमदार बालाजी कल्याणकर यांचे समर्थक मानले जातात। तसेच माझ्या पाठीशी आमदार बालाजी कल्याणकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असे सांगत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। पाहूया गजानन कोकाटे यांचे म्हणणे काय आहे ते। सध्या ज्यावेळेस त्या नगरसेवक होता त्यानंच रोड केला, त्यानंच उभं टाकून रोड केला, मग त्याला पाणी कुणीकडे काढायचं ते कळालं नाही का? त्यानं पाणी काढताना आता रोड फोडून पाणी काढायला, चुलता पाणी काढायला, यानं मारायला, यानं येऊन दबादब मारायला चालू केलं। आणि पुन्हा काय म्हणते, तुम्ही मला आता गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यानं पडला, तो त्याच्या अस्तित्वामुळे पडला, पण त्यानं काय केला, मला तुम्ही पाळल्या, मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातून संपवतो अशा धमक्या देऊन मारहाण केली। येऊन डायरेक्ट लाताबुक्या घालणं, हे करणं, गैरवर्तणुकीची सोय केली त्यानं। मी विरोधात कोणत्याही प्रकारचा प्रचार केला नाही, कोणत्याही प्रकारचा झेंडा घेऊन हिंडलो नाही आणि मी म्हणलो नाही की याला मतदान करू नका। आता काही जण असतील त्याच्या कानावर काही गोष्टी आल्या असतील, कोण सांगितलं असेल ते मला माहित नाही, पण याने एवढा राजकीय द्वेष ठेवून हे मारहाण करायची गरज नव्हती। आज तो 7 वर्ष नगरसेवक शिंदे गटाचं शहर प्रमुख पद आहे म्हणून, त्या शहर प्रमुख पदासाठी आमदार बालाजी कल्याणकर सोबत तो हिंडतो, मुख्यमंत्र्यासोबत राहतो, म्हणून त्यानं सामान्य जनतेला त्रास देणं चालू केलंय असं मला वाटते। त्यानं तो पदाचा राजकारणासाठी स्वार्थ साधत नाही, तर स्वतःच्या हितासाठी पदाचा स्वार्थ साधत असेल असं मला वाटते। का आता ह्याच्यावर सरळ दिसून येते, त्यांनी ज्यावेळेस सामान्य नागरिकाला मारहाण करत असेल आणि जनतेत राबलेला माणूस, जनतेसोबत नाळ जोडलेला माणूस जर जनतेला मारत असेल तर हा कोणता नगरसेवक पदाचा माणूस, लायकीचा माणूस आहे? मला हे म्हणायचंय। आज माझ्यासारख्या विकलांग माणसावर जर गुन्हा दाखल करत असेल, माझ्यासारख्या विकलांग माणसावर जर असे त्यानं अन्याय करत असेल, तर चांगल्या माणसासाठी किती दुर्दैवी गोष्ट आहे। त्याच्यासाठी काय मागणी काय? आता मागणी काय नाही, आता मी माझा मेडिकल झालेला आहे, मी गुन्हा दाखल करत आहे आणि त्यांनी गुन्हा दाखल करताना कसे गुन्हा दाखल करतात। मी मुख्यमंत्र्याचा माणूस आहे, आमदार बालाजी कल्याणकरचा माणूस आहे, म्हणून त्यांनी अशी भाषा केली आणि बहुतेक माझ्या मते आला असेल, स्टेशनला फोन पण आला असेल, आमदार बालाजी कल्याणकरचा फोन आला असेल, येऊ जा, काही हरकत नाही, पण अखिलला न्याय देणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसारच चालतील। अधिकारी लास्टला काही केलं तरी न्याय देतीलच। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।